कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। काळूस तालुका खेड येथील बेकायदा शेत जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याच्या मागणीस कळस येथे अनेक दिवसांपासून उपोषण सुरू आहे। या मागणीच्या अनुषंगाने शासन सकारात्मक असून यासाठी मंत्रालयात मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक झाली असून पुनर्वसनाचे शिक्के काढण्यासाठी लवकरच कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव देऊन निर्णय घेतला जाईल। यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सकारात्मक असून लवकरच कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मंत्रालय मंगळवारी 3 तारखेला झालेल्या बैठकीत देण्यात आली। मौजे, काळूस तालुका खेड, जिल्हा पुणे येथे 15 ऑगस्ट 2024 पासून गेल्या 20 दिवसांपासून सलग उपोषण सुरू आहे। गेल्या 40 वर्षांपूर्वी भामा, आसखेड आणि चासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत बेकायदा शेतजमिनीवर पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण सुरू आहे। या उपोषणाची दखल घेऊन तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी घेतली। मागण्यांच्या मान्यतेसाठी शासन स्तरावरून विविध बैठका झाल्या। या संदर्भात संबंधित प्रशासनाने अहवाल मंत्रालयामध्ये संबंधित विभागाकडे सादर केला। उपोषणकर्त्यांच्या प्रश्नासंदर्भात उपोषणाची दखल घेऊन राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि संबंधित विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली। या बैठकीत आमदार, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी काळूस येथील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत बेकायदेशीरपणे 40 वर्षांपासून टाकलेल्या पुनर्वसनाच्या शिक्क्यांच्या प्रश्नासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक माहिती दिली। त्याचप्रमाणे शेतकरी प्रतिनिधींनीही आपली भूमिका मांडली। आतापर्यंत केलेला संघर्ष या बैठकीत मांडण्यात आला। काळूस येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के कसे बेकायदेशीर आहेत, येथील जमिनी लाभ क्षेत्रात येत नाहीत, त्यांना कालव्याचे पाणी शेतीला मिळणार नाही, त्यामुळे बेकायदेशीरपणे टाकलेले शेतजमिनीवरील पुनर्रचनाची शिक्के काढण्यात यावेत अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली। त्यावर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या प्रश्नासंदर्भात येत्या 25 सप्टेंबर पर्यंत कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन 15 जून 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव आणि इतर अधिकारी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये ठरलेल्या निर्णयानुसार काळूस येथील शेत जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के हटवण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही बैठकीत देण्यात आली। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते लेखी पत्र उपोषणकर्त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आले। यावेळी गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्यास विनंती करण्यात आली। या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी गजानन गांडेकर, सुभाष पवळे, प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब माशेरे, बाळासाहेब दौंडकर, सुनील पोटवडे, संतोष खलाटे, गणेश पवळे, यशवंत खैरे, मिनीनाथ साळुंखे, दत्ता आरगडे, अविनाश पोटवडे, दत्तात्रय लोणारे आदी उपस्थित होते। सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।